विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर, तुम्ही जे आम्हाला सांगाल ते आम्ही करू. असं एक कमेंट मी जे वाचलं काल ना व्हिडिओच्या खाली, मला एवढा आनंद झाला ना, मी तुम्हाला सांगतो, ही जी गोष्ट आहे ना इथे लिहिलंय, अतिशय महत्वाचा शब्द आहे, ट्रस्ट, विश्वास निर्माण करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि मला आनंद होतोय, की तुमचा आता माझ्यावर विश्वास आहे. मग चला, मी तुम्हाला आज भरपूर काही गोष्टी सांगणार आहे, की जे तुम्हाला करायच्याच आहेत. करायच्याच आहेत लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगू का, की काय आहे माहितीये का, की सगळ्या गोष्टी एकदम एकदम चेंज होणार नाहीयेत, हे लक्षात घ्या. एकदम म्हणजे तुमचा काहीच अभ्यास झाला नाही आणि उद्या 100% झालाय. नाही होणार. हळू प्रयत्न करावे लागणार आहेत. पण आनंद कुठल्या गोष्टीचा आहे? चला करताय तरी ना. मग आता वेळ न घालवता सुरुवात करूया. बरं, आता काय माहितीये का, आपलं टार्गेट सध्या काय आहे? फिजिक्स. सगळ्यांचंच इनिशियली टार्गेट मला फिजिक्स हवं आहे. मग मी तुम्हाला आता जे काही लॉज आहेत ना, ते शिकवायला सुरुवात करणार आहे. पट घेणार आहे बरं का मी. विथआऊट प्रूफ घेणार आहे. त्यातले काही टिपिकल लॉचे प्रूफ आपण देऊ की नंतर? ओके, म्हणजे बघा, मी इथं लिहितोय पहिला जो लॉ मला घ्यायचा आहे ना, समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. पहिला जो लॉ घ्यायचा आहे ना, मला प्रत्येकाचे फॉर्म्युलेच तुम्हाला द्यायचे आहेत आणि मला शिकवायचंय पण तुम्हाला तेच, की तुम्हाला काय करायचंय, की स्टेटमेंट पाठ करायचेच नाहीयेत. तुम्हाला तयार करायचे आहेत स्टेटमेंट लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की पहिल्यांदा मी असा शब्द लिहिणार आहे इथं, लॉ ऑफ लेंथ. ओके, लॉ ऑफ लेंथ. मग इथं मला ना फॉर्म्युला आठवतोय. ठीक आहे. लॉ ऑफ लेंथ हा व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग मध्ये आहे बरं का. तो फॉर्म्युला काय आठवा? 1 अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी बाय एम. 1 अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी अपॉन एम. मी इथं काय लिहिलंय? लॉ ऑफ लेंथ. समजून घ्या. लॉ ऑफ लेंथ, एल म्हणजे लेंथ आहे. हे टी म्हणजे कोण आहे? टेन्शन. एम म्हणजे कोण आहे? लिनियर डेन्सिटी. मग लॉ ऑफ लेंथ काय माहितीये का? की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. पण इफ किंवा इफ नको म्हणायला, इफ नको. व्हेन म्हणूया आपण. व्हेन डॉट लिहितोय. कोण कॉन्स्टंट? टी आणि एम आर कॉन्स्टंट. किंवा आपण असं सुरुवात करूया. व्हेन टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग and its linear density are constant, then fundamental frequency is inversely proportional to length. सोपा आहे ना लॉ ऑफ लेंथ लक्षात घ्या. आता मी लिहिणार आहे लॉ ऑफ टेन्शन बाळांनो, लक्ष द्या. मग लॉ ऑफ टेन्शन मध्ये एन प्रपोर्शनल टू रूट टी पण केव्हा? जेव्हा एन रूट टी ला डायरेक्टली प्रपोर्शनल असेल तेव्हा हे दोघं कॉन्स्टंट ना. मग किती सोपे लॉ आहेत लक्षात घ्या, की जेव्हा इफ length of the string and linear density are constant, then fundamental frequency is directly proportional to square root of tension. आता तिसरा लॉ कोणता ते तुम्हीच मला सांगा. लॉ ऑफ लेंथ झालं, लॉ ऑफ टेन्शन झालं, आता लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी येणार. मग त्यानुसार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. मला सांगा, फॉर्म्युल्यावरून झाले की नाही तिन्ही लॉ आपले? मग मला तुम्हाला आज तेच शिकवायचं आहे, की फॉर्म्युले. चला मी आता इथं लिहितो सिंपल पेंडुलम. बघा. मग सिंपल पेंड्युलम मध्ये मला तुम्हाला प्रश्न द्यायचा आहे. बघा, सिंपल पेंडुलमचा पहिला फॉर्म्युला पिरियोडिक टाइमचा फॉर्म्युला लिहूया. 2 पाय अंडर रूट एल बाय जी. मग मला सांगा, इथं मला असं लिहिता येईल का? लॉ ऑफ लेंथ येईल की लिहिता? मग लॉ ऑफ लेंथ पण कुणासाठी? फॉर सिंपल पेंडुलम periodic time is directly proportional to square root of length. ओके. मग या लॉचं नाव तुम्ही सांगा, की periodic time is inversely proportional to square root of acceleration due to gravity. अरे बघता बघता 5 लॉ झाले लक्षात घ्या. व्हिडिओ थांबवा, पॉज करा, ऐकायचंय माझं आणि हे सगळे लॉ एकदा पहिल्यांदाचे स्टेटमेंट करून टाका. ठीक आहे. 5 लॉ झाले. मी मागे एका लेक्चरमध्ये घेतलं होतं तेच परत आता घेतो लक्षात घ्या. 6वा जो लॉ आहे तो आहे फॅराडेज फर्स्ट लॉ. ओके. फॅराडेज फर्स्ट लॉ तोंडी सांगतो. तोंडी कशाला? फॅराडेज फर्स्ट लॉ म्हटला की डायग्राम डोळ्यासमोर घ्यायची बरं का. हा गॅलव्हॅनोमीटर आहे बरं का लक्षात घ्या. आणि हा मॅग्नेट आहे. नॉर्थ पोल, साउथ पोल आणि हा मॅग्नेट मी कॉइलकडे आणतोय.
हा मॅग्नेट जेव्हा कॉइलकडे येतोय ना, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होतोय. याचा अर्थ तिथं ईएमएफ इंड्यूस होतोय. बरोबर आहे? हा मॅग्नेट जेव्हा दूर नेईन, तेव्हा अपोझिट डायरेक्शनमध्ये गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होतोय. म्हणजे परत ईएमएफ इंड्यूस झाला. पण मी कॉइल आणली, हा मॅग्नेट एकदम कॉइलच्या जवळ आणलाय. पण आता मी थांबवलंय मॅग्नेट. गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होणार नाहीये. डिफ्लेक्ट होणार नाहीये याचा अर्थ ईएमएफ इंड्यूस होणार नाही. मग मला सांगा, मी फॅराडेज फर्स्ट लॉ सांगू? Whenever there is change in magnetic flux associated in the coil किंवा सर्किट म्हणा, then EMF is induced in the circuit. चला की पहिला लॉ. मग मी दुसरा लॉ ॲज अ तुम्हाला होमवर्क देणार आहे. म्हणजे 7वा जो आहे तो फॅराडेज सेकंड लॉ आणि 8वा जो आहे तो आहे लेन्झ लॉ. बघा, इज प्रपोर्शनल टू, हा इथं लॉ आहे बरं का. फॅराडेज सेकंड लॉ, की जो ईएमएफ इंड्यूस होतो ना या सर्किटमध्ये, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. लिहून काढायचं तुम्ही, हे लक्षात घ्या. आणि 8वा जो लॉ आहे तो लेन्झ लॉ आहे, की हा जो ईएमएफ इंड्यूस्ड आहे ना, तो जो काही डायरेक्शन असेल ना, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, त्याला अपोज करतोय. म्हणून तर मायनस साइन आहे, लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा असा आहे, की 8 लॉ झाले बघता बघता. अजून आहेत. मी तुम्हाला सांगतो 9वा जो लॉ आहे ना, तो झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. काही घेणार नाहीये मी. करायला लावणार आहे तुम्हाला. डायग्राम डोळ्यासमोर आणायची. ए-बी-सी दिसेल तुम्हाला, लक्षात घ्या. मग ते दोघं एकमेकांबरोबर थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे पहिला दुसऱ्याशी, पहिला तिसऱ्याशी असेल, तर दुसरा आणि तिसरा सुद्धा एकमेकांबरोबर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. असाच काहीतरी लॉ आहे ना. मला पण आठवत नाही परफेक्ट. मग तुम्हाला मी करायला लावतो. तुम्ही करणार मला माहिती आहे. तुम्ही ऐकताय यात आनंद आहे आणि आता बोलून तुम्ही दाखवलंय म्हटल्यावर हे करून पण दाखवायचं आहे. ओके, झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता तुम्हाला सांगतो. ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किंवा त्याला ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हणतात. ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ इमिशन किंवा त्याला इमिसिव्हिटी म्हणणार. बरोबर आहे? लॉ तुमच्या समोर आहे, क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. काय स्टेटमेंट सांगा, की एनर्जी जेव्हा मी तुम्हाला पहिला लॉचं थोडंसं एक्सप्लेन करतो रे बाळांनो. हे एक थर्मली आयसोलेटेड चेंबर आहे. त्यात एक ए म्हणजे ऑर्डिनरी बॉडी आहे, बी म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. हॉट एन्क्लोजर आहे बरं का. त्यात 2 ऑब्जेक्ट ठेवलेत आपण. बी हा परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. त्यामुळे ती काय करणार माहितीये का, की हीट पट ॲब्सॉर्ब करणार आणि लवकर गरम होणार. ए पण गरम होणार, पण हळू थोडंसं. तो कमी हीट ॲब्सॉर्ब करणार ना, पण गरम होणार. पण काही वेळाने तिघांचं टेम्परेचर सेम होणार. आता तिघं कोण? 2 ऑब्जेक्ट आणि ती एन्क्लोजर. मग जेव्हा हे तिघांचं टेम्परेचर सेम होतं ना, तेव्हा काय असतं माहितीये का? ही ऑर्डिनरी बॉडी जेवढी हीट ॲब्सॉर्ब करते, म्हणजे ए इंटू क्यू, तेवढीच इमिट करते. म्हणजे त्याची इमिसिव्ह पॉवर पर युनिट टाईम, पर युनिट एरिया, Q/80. ठीक आहे. मग परफेक्टली ब्लॅक बॉडी तर सगळीच हीट ॲब्सॉर्ब करते. ही त्याची इमिसिव्ह पॉवर. मग घ्या ना दोघांचा रेशो. याला यानं डिव्हाईड केल्यावर ए येणार आणि इकडं R/RB येणार. अरे पण R/RB म्हणजेच की ई. प्रूफ पण मी घेतलंय तुमचं. मग मला तुम्हाला सांगायचंय काय, की केवळ 8 मिनिटात 10 लॉ मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत. याच्या अगोदर पण भरपूर लॉ मी घेतलेले आहेत. 2 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड आहेत. एक प्लेलिस्टच तयार आहे. ती प्लेलिस्ट सर्च करा आणि ते व्हिडिओज बघा. मी तुम्हाला सांगतो, तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय. पण मी करा म्हणल्यावर करायचं. मी सांगतो, आता 99% च्या आसपास मुलं आहेत माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये, की ज्यांच्याकडून मी यावर्षी करून घेतलं. खूप आनंद होतोय. पण तरी मी तुम्हाला सांगतो, कितीही करा, तुम्हाला रिव्हिजन ही परत-परत करावी लागेल हेही सांगतोय. मी तुम्हाला सांगतो, अरे पहिलाच पेपर फिजिक्सचा असतो रे बोर्डच्या एक्झाममध्ये. सिरियसली. तिथं धक्का बसला ना, फार अवघड होतंय. पुढच्या पेपरवर त्याचा इफेक्ट होतोय. तो होऊन द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे आपली स्ट्रॅटेजी आहे. इंग्लिशच्या पेपर नंतर बऱ्याच मुलांना 5 दिवस सुट्टी आणि मग फिजिक्स असणार आहे. या 5च्या 5ही दिवशी तुम्हाला परत व्हिडिओ अपलोड करणार आहे मी. 1-1 तासाची स्ट्रॅटेजी देणार आहे तुम्हाला, की हे करायचं. हे झालं का पुढचं करायचं. मग तुम्ही चॅनल एवढं बघताय, सबस्क्राईब पण करा. मित्रांबरोबर शेअर पण करा. व्हिडिओला लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. पण जेवढ्या मुलांपर्यंत पोहोचतायत त्यात मी सॅटिस्फाईड आहे, समाधानी आहे. फार मला तणाव नाही आहे, की अरे व्ह्यूज एवढे कमी होतात असं काही नाही. तुम्ही बघताय ना, त्यात आनंद आहे. ओके. लॉज ऑफ लेन, लॉ ऑफ हे एकदम छोटंसं काम आहे. पटाक तशी करून टाका. ऑल द बेस्ट.